सद्गुरु शंकराय नमः। यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। श्री गुरुभ्यो नमः। परमपवित्र संप्रदाय गुरुपरंपरेच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत व सर्व संप्रदाय गुरुभक्तांना व सर्व भाविक भक्त मंडळींना सप्रेम जय गुरु। आत्ताच संप्रदायाचे मठाधिपती आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य पांडुरंग महाराज रसाळ यांनी जनतेला उद्देशून भाविक भक्तांना उद्देशून आशीर्वचन आज या ठिकाणी केलेलं आहे। अनेक गुरुभक्तांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती की महाराजांचं दर्शन व्हावं, महाराजांचं मौलिक आशीर्वचन ऐकण्यास मिळावं। आणि आज मी महाराजांजवळ विनंती केल्यानंतर त्यांनी लगेच काही काळ तुमच्यासोबत या ऑनलाईनच्या माध्यमातून घालवण्यासाठी अनुमती दिली आणि एक धीर देणारं, संकटाला सामोरे जाण्याचा उत्साह निर्माण करणारं एक सुंदर असं आशीर्वचन आपल्याला दिलं आहे, जे नक्कीच इथून पुढील दिवसांमध्ये आपण कशा प्रकारे या रोगाचा सामना करावा आणि या रोगराईपासून आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध असणारे जे देवदूत आहेत त्यांचा गौरव कसा करावा, त्यांच्या प्रति कृतज्ञता कशी व्यक्त करावी, याबद्दलचं विश्लेषण आत्ताच महाराजांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि अशा या महाराजांच्या आशीर्वचनानंतर आपला रोजचा जो नित्यपाठ आहे त्या रोजच्या व्यापाराला, वाग्व्यापाराला मी आता सुरुवात करत आहे। काल आपण पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी या विषयावर चिंतन ऐकलं की कशा प्रकारे पाप आणि पुण्याच्या माध्यमातून जीवाला देहाची प्राप्ती होत असते। एखाद्या जीवाच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्यामध्ये जी काही सुखदुःख अनुभवली जातात ती सर्व प्रकारची सुखदुःख ही केवळ आणि केवळ त्या जीवाने त्या शरीराच्या माध्यमातून केलेल्या कर्माची फळच आहेत। आणि तीच कर्माची फळं पापपुण्याच्या रूपाने सुखदुःखात्मक अशी अवस्था धारण करून आपल्याला भोगावी लागतात। आता या पापपुण्य करुणी जन्मा येतो प्राणी याच्यानंतर पुढील उत्तरार्ध या चरणाचा आहे नरदेहा येऊनी हानी केली। नरदेहा येऊनी हानी केली। आपण आज या उत्तरार्धावर, या चरणाच्या उत्तरार्धावर चिंतन करणार आहोत। पण त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर आज या ठिकाणी मला द्यायचं आहे। पापपुण्य करुणी जन्मा येतो प्राणी या गोष्टीचं, या वक्तव्याचं चिंतन करत असताना मी सांगितलं की पापाचं फळ हे दुःख आहे आणि पुण्याचं फळ हे सुख आहे। आणि मग अशा प्रकारची सुखदुःख भोगण्यासाठी मनुष्याला शरीर धारण करावं लागतं। त्याच्यामध्ये 14 लोकांच्या गोष्टी सांगितल्या। जर तुम्ही खूप चांगलं पुण्य केलं असेल तर त्या चांगल्या पुण्याचा परिणाम तुम्हाला स्वर्गादी सुख मिळतं, आणि जर तुम्ही पापकर्म केले असतील तर त्याचा परिणाम तुम्हाला नरकामध्ये जावं लागतं। असा एक प्रकारे वक्तव्याचा सारांश मी काल मांडला होता। पण एका सद्गृहस्थाच्या अंतःकरणामध्ये अशी एक शंका निर्माण झाली की या देहाला भोगायतन असं म्हटलेलं आहे, म्हणजे भोगाचं साधन असं म्हटलेलं आहे।
आणि मग भोगाचं साधन सुखदुःखात्मक भोग भोगणारं शरीर आहे. जीवाला हे शरीर प्राप्त होत असतं. मग आता मी जी काही कर्म केलेली आहे ती केवळ आणि केवळ याच पृथ्वी तलावर भोगायचे आहेत का इतरत्रही भोगायचे आहेत? जर इतरत्र भोगायचे आहेत म्हणजे थोडक्यात जी काही स्वर्ग आणि नरक ही जी संकल्पना आहे ती संकल्पना की आपल्याला माहिती आहे जर आपण चांगली कर्म केली तर अशी लोक म्हणतात की आपण स्वर्गात जाऊ. जर वाईट कर्म सतत आपण करत राहिलो तर आपल्याला नरकात जाऊन नरक यातना भोगाव्या लागतात. पण जर माझा देह मृत्यूनंतर याच ठिकाणी त्याचा अग्निसंस्कार होत असेल, माझा देह याच ठिकाणी मृत पावत असेल, तर मग नरकामध्ये असणारं दुःख आणि स्वर्गामध्ये असणारं सुख हे दोनही भोगच आहेत. ते भोग मी कोणत्या माध्यमातून भोगतो हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणजे इहलोक सोडून जे इतर लोक आहेत त्या सर्व लोकांमध्ये मनुष्य सुखदुःखाचा भोग जर घेत असेल किंवा जीव सुखदुःखाचा जर भोग घेत असेल तर तो कोणत्या माध्यमातून घेतो? कारण त्याचं शरीर तर याच ठिकाणी नष्ट झालेलं आहे. मग शरीर नष्ट झालं असेल तर केवळ आत्म्याने तर भोग भोगला जात नाही. आत्मा तर भोग भोगण्यास योग्य नाही. आत्म्याद्वारे भोग भोगला जात नाही. भोग हा फक्त आणि फक्त शरीराच्या माध्यमातून भोगला जातो. पण शरीर तर जर या पृथ्वी तलावरच नष्ट झालेलं आहे आणि या शरीराचा त्याग करून आत्मतत्व गेलेलं आहे, तर मग आत्मतत्वाचं जाणं हाही एक प्रकारचा प्रश्नच आहे. कारण शरीररहित आत्मा हा व्यापक आहे आणि हाच आत्मा शरीराच्या संपर्कात आल्यानंतर संकुचित होत असतो. जसं आकाश हे व्यापक आहे, पण व्यापक असणाऱ्या आकाशाला एका भांड्यामध्ये ते उतरलं तर त्याला त्या भांड्याचा आकार आणि तेवढाच स्वरूप प्राप्त होतं, म्हणजे संकोच प्राप्त होतो. तसं सर्वव्यापक असणारा सर्व ठिकाणी असणारा आत्मा शरीराच्या मध्ये जर त्याने प्रवेश केला तर त्याला संकोच प्राप्त होतो, संकुचित अवस्था प्राप्त होते. पण हाच आत्मा ज्यावेळेस शरीराचा त्याग करतो त्यावेळेस मात्र तो आत्मा पुन्हा एकदा सर्वव्यापक होत असतो. मग जो सर्वव्यापक आहे त्याचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गमन असं सांगू शकत नाही. जाणे ही क्रिया कोण करू शकतं? जो संकुचित आहे, जो सर्व ठिकाणी व्याप्त नाही, तोच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. पण आत्मा जर व्यापक आहे तर व्यापक असणाऱ्या आत्म्याचा शरीराचा त्याग केल्यानंतर व्यापकत्वाला प्राप्त झालेला आत्मा पुन्हा अशा प्रकारचा परलोक प्रवास कसा करू शकतो? कारण जर तो व्यापक असेल तर परलोकामध्येही त्याचं अस्तित्व आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. तर थोडक्यात प्रश्न विचारला होता, पण मी त्याचं थोडंसं विश्लेषण केलं की जेणेकरून उत्तराबद्दल उत्सुकता किंवा योग्य ते सर्व काही विचार आपल्याला कळाले. तर आत्म्याचा परलोक प्रवास आणि परलोकामध्ये असणारी सुखदुःख भोगण्यासाठी शरीर या दोन गोष्टींबद्दलचा प्रश्न आहे. तर त्याच्यावर उत्तर देत असताना मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जो देह या पृथ्वी तलावर सोडून आत्मा जातो किंवा आत्म्याने ज्या देहाचा त्याग केलेला असतो त्या देहाला स्थूल देह असं म्हटलं जातं. त्या देहाला स्थूल देह हा दिसणारा जो देह आहे, जो अन्नपाण्याच्या माध्यमातून वृद्धिंगत होत असतो, असा जो अन्नमय कोशात्मक जो हा देह आहे, या देहाला स्थूल देह असं म्हटलं जातं. आणि मृत्यूनंतर आत्मा स्थूल देहाचा त्याग करत असतो. पण स्थूल देहाच्या आतमध्ये या आत्म्याला आणखी एका शरीराचं आवरण आहे. जसं आता आपला आत्मा स्थूल देहाने आवृत आहे, झाकलेला आहे, तसं या स्थूल देहाच्या आतमध्ये आणखी एक आत्म्याचं आवरण आहे आणि त्या आवरणाला म्हणतात सूक्ष्म देहाचं आवरण. म्हणजे आपले दोन शरीर असं समजून घ्या, एक स्थूल आहे आणि एक सूक्ष्म आहे. तिसरंही एक कारण शरीर आहे, पण त्याचं चर्चा इथं नको. एवढं लक्षात घ्या, एक स्थूल देह जो डोळ्यांनी दिसतो आणि एक या स्थूल देहामध्ये असणारी जी शक्ती की ज्याच्या माध्यमातून स्थूल देहाचा कार्यभार चालू असतो तो सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देह त्याला
सप्तदश अवयव म्हणजे 17 अवयवांचा हा देह आहे. ती 17 अवयवे कोणती? 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्या इंद्रियांच्या माध्यमातून माणूस विषयांचं ज्ञान प्राप्त करतो त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात आणि ही 5 आहेत. मग ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय की ज्या इंद्रियांच्या माध्यमातून मनुष्य क्रिया करत असतो, कर्म करत असतो, अशी 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, जे 5 प्राण आहेत, प्रत्येक प्राणाचं एक वेगवेगळं कार्य सांगितलेलं आहे जे आपल्या शरीरामध्ये आहेत. तर अशा प्रकारचे 5 प्राण म्हणजे ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि प्राण 5 मिळून झाले 15. आणि बुद्धी आणि मन हे 2 अंतःकरणाचे 2 हिस्से. मग 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी या सर्वांनी मिळून 17 ही संख्या होती. आणि अशा प्रकारच्या या 17 अवयवांनी युक्त असणारा जो देह आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. म्हणजे सूक्ष्म शरीर, लिंग शरीर म्हणजेच या 17 अवयवांचं एकत्रित संघटन. मग ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा शरीराचा त्याग करतो, पण शरीराचा त्याग केला तरी सुद्धा केवळ स्थूल शरीराचा त्याग त्या ठिकाणी अपेक्षित आहे. स्थूल शरीराचा त्याग करून आत्म्याचा प्रवास सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून चालू राहतो. आणि याला काय पुरावा आहे असं जर विचारायचं म्हटलं तर याला ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, तदंतर प्रतिपत्तौ रंहति संपरिष्वक्तः प्रश्न निरूपणाभ्याम अशा प्रकारचं सूत्र आहे. या सूत्रामध्ये हाच प्रश्न आणि याच प्रश्नावर विचार करण्यात आलेला आहे की आत्मा मृत्यूनंतर शरीराचा त्याग ज्यावेळेस आत्मा करत असतो त्यानंतरचा त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास हा एकट्यानेच आहे का कोणाच्या तरी सोबत आहे. केवळ आणि केवळ एकटा आत्मा प्रवास करू शकत नाही, कारण तो सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी विराजमान आहे. जिथे नाही तिथे मनुष्य जाऊ शकतो, जिथे आहे तिथं जाणं संभवत नाही. आणि आत्मा कसा आहे, सर्व ठिकाणी आहे, नाही असं जागाच नाहीये. मग आत्म्याने रहित कोणत्याही प्रकारची भूमी, अणु एवढी जागा सुद्धा शिल्लक नसल्या कारणाने आत्म्याचा प्रवास हा काही सांगता येणार नाही. आणि म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये ते अधिकरण येतं, तदंतर प्रतिपत्तौ म्हणजे एका स्थूल देहाचा त्याग केल्यानंतर जो काही परलोकाचा प्रवास चालू होतो त्या प्रवासामध्ये रमहती म्हणजे गच्छती, जातो. कसा जातो? एकटा जातो का कोणाच्या संबंधाने जातो? तर संपरिष्वक्तः म्हणजे संबंधी होऊन जातो. म्हणजे आत्म्याचा एकट्याचा प्रवास न होता त्या ठिकाणी आत्मा सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून जातो. आणि खऱ्या अर्थाने सुखदुःखाचे भोग किंवा त्या संवेदनांची जाणीव ही सूक्ष्म शरीराला होत असते, स्थूल शरीराला होत नाही. जर स्थूल शरीराला संवेदनांची जाणीव असते तर मृतदेहाला सुद्धा म्हणजे प्रेताला सुद्धा त्या संवेदना जाणवल्या असत्या. पण प्रेत म्हणजे केवळ स्थूल शरीर आहे आणि केवळ स्थूल शरीर असल्या कारणाने त्याच्यामध्ये संवेदनांची जाणीव ही होऊ शकत नाही. जसं कान म्हणजे केवळ आणि केवळ दिसणारा हा भाग नाहीये, शरीराचं हे अंग म्हणजे याला कान नाही म्हणायचं. हे कान म्हणजे हा कान म्हणजे स्थूल झाला, हे स्थूलत्व झालं. पण या कानाच्या आतमध्ये जी श्रोत्रेंद्रियाची शक्ती आहे, इंद्रिय शक्ती आहे, ते खऱ्या अर्थाने कान. डोळे म्हणजे दिसणारे हे समोरचं, फक्त त्यालाच डोळे म्हणत नाही, तर डोळ्याचं वर्णन करत असताना कृष्णताराग्रवर्ती, कुठे आहे चक्षुरिंद्रिय? कृष्णताराग्रवर्ती म्हणजे डोळ्यामध्ये जे काळ्या रंगाचं बुबुळ आहे त्या बुबुळाच्या अग्रभागी ते इंद्रिय स्थित आहे. आणि ज्यावेळेस आत्मा किंवा शरीर मृत होतं त्यावेळेस ते इंद्रिय आपली जागा सोडतं आणि आत्म्याबरोबर पुढच्या प्रवासाला लागतं. आणि म्हणूनच डोळे असूनही मृतदेह कोणाला पाहू शकत नाही, कान असूनही, हे स्थूल कान असूनही
मृतदेह कितीही ओरडलं तरी त्याला ऐकू जात नाही. किंवा अग्निसंस्कार करत असताना अग्नी म्हणजे चिता प्रज्वलित झाली तरी त्याच्या शरीराला भाजत नाही, कारण शरीराला तशा प्रकारच्या संवेदना ज्या होतात त्या त्वचेच्या त्वगिंद्रियाच्या माध्यमातून होतात, पण त्याचं त्वगिंद्रिय आत्म्यासोबत पुढच्या प्रवासाला गेल्या कारणाने या स्थूल देहाला कोणत्याही प्रकारची संवेदना ही जाणवत नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा या 17 अवयवांनी युक्तच पुढील प्रवासासाठी जात असतो. आणि म्हणूनच पहा, या अवयवांनी युक्त झाल्या कारणानेच पुढील जन्मामध्येही मागील जन्माच्या स्मृती संस्कार ह्या काही अंशी आपल्यामध्ये जागृत स्वरूपात असतात. का जागृत स्वरूपात असतात? कारण देह जरी गेला, त्या देहाच्या माध्यमातून केलेली कर्म किंवा त्या देहाच्या माध्यमातून बजावलेली भूमिका ती मात्र त्या मनामध्ये बुद्धीमध्ये ही संस्कार रूपाने तद्वत स्थित असल्या कारणाने ते संस्कार कदाचित पुढील जन्मामध्येही जागृत होतात. आणि म्हणूनच मला असा या ठिकाणी उत्तर द्यावं असं वाटतं की भोग जो आहे तो भोग मनुष्याला भोगायचाच आहे. केवळ आणि केवळ या स्थूलदेह, हे स्थूलदेह भोगायतन आहेत, पण या स्थूलदेहाला भोगाचं साधन ही जी काही भूमिका आहे ती भूमिका बजावण्यासाठी जी शक्ती अपेक्षित आहे ती शक्ती त्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून मिळत असते. आणि महत्त्वाचं हे सूक्ष्म शरीर आहे. स्थूल शरीर हे महत्त्वाचं नाही, सूक्ष्म शरीर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, स्थूल शरीर हे महत्त्वाचं नाही असं म्हणत नाहीये, त्याच्याद्वारे भोग भोगला जातो, पण त्या भोगाच्या संवेदनांची जाणीव ती मात्र सूक्ष्म शरीराच्या माध्यमातूनच होत असते. आणि त्याच्यामुळे आत्म्याचा प्रवास जो परलोकाचा प्रवास आहे तोही संभवतो. कारण स्थूल देहाचा त्याग झाला तरी सूक्ष्म शरीराचं आवेष्टन, सूक्ष्म शरीराचं आवरण हे आत्म्याला असतंच. आणि त्या आवरणाने आवेष्टित असलेला आत्मा हा संकुचितपणा प्राप्त करून प्रवासासाठी योग्य होऊ शकतो. तर अशा प्रकारचा एक प्रश्न होता. बाकी काही जणांच्या प्रश्नांची उत्तरं मी मेसेजच्या माध्यमातूनच कळवलेली आहे, कारण याच्यामध्ये वेळ खूप जात आहे. पण हा एक महत्त्वाचा विषय वाटला म्हणून यावर मी चर्चा केली. असो, तर आता आपल्याला नरदेहा येऊनी हानी केली या आपल्या उत्तरार्धावर, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धावर आपल्याला बोलायचंय. या उत्तरार्धामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. एक आहे नरदेह आणि दुसरा आहे हानी. नरदेह त्याच्याबद्दल मी आज न बोलता उद्या बोलणार आहे. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात की पाप आणि पुण्य करून प्राणी जन्माला येतो. आता तिथं प्राणी हा शब्द वापरलेला आहे. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. प्राणी म्हणजे त्याने फक्त मनुष्याचंच ग्रहण नाही करायचं. या प्रपंचातील कोणताही जीव जो प्राणक्रियेने युक्त आहे, जो प्राणापान म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया ज्या ज्या जीवाच्या माध्यमातून होते तो प्राणी, म्हणजे प्राण ज्याच्यामध्ये आहे तो प्राणी, प्राणक्रिया जो करतो तो प्राणी. मग आता प्राणी, प्रत्येक प्राणी या भूतलावर जन्माला येतो ते त्याने केलेल्या पापपुण्याच्या माध्यमातून. आणि मग त्याच प्राण्यांमध्ये एक प्राणी म्हणजे मनुष्य आहे. त्या प्राण्यांमध्ये वेगवेगळी जशी देह आहेत, इतर देह आहेत, तसाच एक देह आहे, तो म्हणजे नरदेह. नरदेह म्हणजे मनुष्य देह. मग आता पापपुण्य करून प्राणी जन्माला येतो. तशाच प्रकारची पापपुण्य करून प्राणी कदाचित नरदेह प्राप्त करतो आणि जन्माला येतो. पण अशा प्रकारचा नरदेह प्राप्त करून त्याने हानी केली. आता इथं असा विषय आलेला आहे. तर आता याच्यामध्ये खूप सूक्ष्म चिंतन आहे. कारण एखाद्या प्राण्याला नरदेह प्राप्त होणं ही तर त्याच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये नरदेहाची प्राप्ती होणं हे म्हणजे परमभाग्याचं लक्षण मानलेलं आहे. जंतुनाम नरजन्म दुर्लभम आचार्यांचं वक्तव्य. जीवामध्ये, प्राण्यांमध्ये सगळ्यात दुर्लभ जन्म कोणता असेल
तर तो नरजन्म आहे, नरदेह आहे, मनुष्यदेह आहे. मग आता अशा प्रकारचा मनुष्यदेह जर एखाद्या प्राण्याला मिळाला तर मग नरदेहा येऊनी हानी केली असं तुकाराम महाराजांनी का म्हणावं, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की तुकाराम महाराजांना नक्की यातून काय सुचवायचं आहे. नरदेहा येऊनी हानी केली, मग नरदेहाला येऊन हानी केली अशा प्रकारचं वक्तव्य तुकाराम महाराज का करतात, तर याच्यावर आपण आज फक्त आणि फक्त हानी केली या विषयावर आपण बोलणार आहोत की जो विषय आपल्याला कदाचित प्रथमदर्शनी सुसंगत वाटत नाही या अभंगातील, की बाबा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. अरे नरदेहा येऊन म्हणजे त्याने भाग्याने तो नरदेहा प्राप्त केला. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात नरदेहा येऊनी हानी केली. तर हानी या शब्दावर आज मी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे की कशा प्रकारे तुकाराम महाराजांना या ठिकाणी हानी हा शब्द कोणत्या विचारांनी प्रेरित होऊन तुकाराम महाराजांनी या ठिकाणी प्रयुक्त केलेला आहे. मग आता हानी केली म्हणजे काय, आता नरदेहाला येऊन आत्म्याची हानी झाली. पहा, नरदेहाला येऊन आत्म्याने हानी केली का नरदेही येण्याने आत्म्याची हानी झाली, हे दोन या ठिकाणी विकल्प आहेत. पहा, नरदेही येण्याने, नरदेह मिळाल्याने, नरदेहामध्ये आल्याने आत्म्याची हानी झाली का नरदेही येऊन आत्म्याने हानी केली. झाली आणि केली या दोन क्रियापदांवर लक्ष द्या. नरदेहामध्ये येऊन आत्म्याने हानी केली का नरदेही येऊन आत्म्याची हानी झाली, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मग आता इथं तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे, वस्तुतः कोणत्याही प्रकारचा देह आत्म्याला मिळणं ही हानीच आहे आत्म्याची. मग तो कोणताही असो, म्हणजे अगदी सरीसृपादयांचा जन्म असो, अत्यंत क्षुद्र असणाऱ्या कीटकाचा देह धारण असो, ते सुद्धा हानिकारक आहे. आणि सुंदर अशा पुरुषाचा देह धारण केला तरी ते सुद्धा हानिकारकच आहे. कोणतीही गोष्ट अभिमानास्पद नाही. म्हणजे एखाद्या साध्या तुरुंगात कैदी होणं आणि एखाद्या सुवर्ण म्हणजे सोन्याच्या तुरुंगात कैदी होणं, असू द्यात, तुरुंग कोणत्याही प्रकारचा असू द्यात, पण मी तर कैदीच आहे. चांगल्या तुरुंगात कैदी झाला म्हणून कैदी चांगल्या प्रकारचा असं आपण म्हणू शकत नाही. कैदी हा कैदीच. तसं प्राण्याला कोणताही देह मिळाला तरीही त्याची एक प्रकारची हानीच आहे. म्हणून परमात्म्याचा वियोग होऊन परमात्म्यापासून दुरावून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा देह मिळणं एक प्रकारे हे हानिकारकच आहे. ठीक आहे, तो एक मुद्दा. पण तुकाराम महाराजांनी या ठिकाणी हानी केली हा शब्द उच्चारला. नरदेहा येऊनी हानी केली. मग इथं केली म्हणजे इथं कर्तृत्व बोधक आहे तो शब्द. पहा, लक्ष द्या. केली म्हणजे तिथं आपण कर्ते झालो, म्हणजे आपण आपल्या हाताने आपली स्वतःची हानी केली. होणे ठीक आहे, पण स्वतः करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता भगवंताचा वियोग होऊन आपली हानी झालीये. पण भगवंताचा वियोग होऊन आपली हानी झाली आणि त्यानंतर आपल्याला एक संधी मिळालेली आहे नरदेहाच्या माध्यमातून. आणि या नरदेहाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं न करता जर आपण मागील जन्माप्रमाणे हाही नरदेह वाया घालवला तर तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यासाठी म्हणतात नरदेहा येऊनी हानी केली. ठीक आहे, म्हणजे नरदेही येऊन आत्म्याने हानी केली. मग आता हानी म्हणजे एक प्रकारे काय, हानी म्हणजे नाश करणे.
आता अजून थोडंसं दृष्टांताच्या माध्यमातून मी आज सांगण्याचा प्रयत्न करतो, पण खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा विषय पहा. साधू संतांचं वक्तव्य, त्याच्यावर जेवढा विचार करू तेवढी त्याची गंभीरता आपल्याला जाणवते. म्हणजे साधू संतांचं चरित्र म्हणा किंवा त्यांचे अभंग म्हणा, त्यांचं साहित्य म्हणा, एवढ्या जबरदस्त अनुभवसिद्ध लेखनीतून ते निर्माण झालेलं आहे. आणि त्याचं स्वरूप सांगताना मला असं वाटतं, मी असं म्हणतो, साधू संतांचं साहित्य, साधू संतांच्या माध्यमातून लिहिलेले ग्रंथ हे कामधेनू स्वरूप आहे. कामधेनू स्वरूप म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे त्याला पाहाल, ज्या प्रकारची त्या अभंगाकडून मागणी कराल, त्या प्रकारचा अर्थावबोध आपल्याला होतो. म्हणजे हे साधू संतांच्या अभंगांचं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांचा अभंग केवळ आणि केवळ मराठी भाषिक असणारा जरी व्यक्ती असेल, ज्याचा अध्यात्माशी संबंध नाही, तो व्यक्ती सुद्धा अभंग वाचल्यानंतर मला कळालं असंच म्हणतो. आणि अनेक वेळा अनेक शास्त्रांचं ग्रंथांचं अध्ययन करणारी, पारायण करणारी मंडळी सुद्धा अत्यधिक अध्ययन करूनही अजूनही नाही कळालं असं म्हणतात. म्हणजे यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जशी ज्याची भावना तसं त्याला आशीर्वाद किंवा दर्शन या अभंगांच्या माध्यमातून संत मंडळी देत असतात. म्हणजे ज्याची अल्पबुद्धी आहे त्याला अल्प स्वरूपात का होईना संतांचं वाङ्मय काहीतरी सांगून जातं. ज्याची मध्यम बुद्धी आहे त्याला मध्यम स्वरूपात संतांचं वाङ्मय काहीतरी सांगून जातं. ज्याची श्रेष्ठ बुद्धी आहे त्याच्याही बुद्धीला योग्य प्रकारे काही ना काही उपदेश संतांच्या वाङ्मयातून मिळतो. कोणीही मला नाहीच कळालं असं म्हणूच शकत नाही. म्हणजे संतांचं वाङ्मय हे अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून यातल्या प्रत्येक शब्दांवर जेवढा गहन विचार करता येईल तेवढा विचार करणं हे गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्याला अत्यधिक आनंद आणि संतांच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग हा मिळू शकतो. म्हणून विचार गरजेचा आहे परमार्थामध्ये. आता त्याचं वर्णन मी अजूनही केलं असतं, पण मला मूळ मुद्द्यापासून दूर जायचं नाही. तुकाराम महाराजांनी नरदेहा येऊनी हानी केली असा शब्द वापरलेला आहे. मग केली म्हटलं की तिथं कर्तृत्व कोणाला तरी द्यायला पाहिजे. मग हे कर्तृत्व कोणाला द्यायचं? या नरदेहामध्ये येऊन प्राण्याची हानी कोणी केली? तर दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेली नाहीये, आपणच आपली हानी स्वतः केली आहे. आणि मग याला काय पुरावा? तर स्वतः गीताचार्य 6व्या अध्यायामध्ये सांगतात, आत्मैव रिपुरात्मनः. काय सांगतात? आत्मैव हि आत्मनो बंधू. आत्माच आत्म्याचा बंधू आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे. म्हणजे आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत. मग ज्याने आत्म्याशी स्वतःशी शत्रुत्व केलं त्याने एक प्रकारे नरदेहा येऊनी हानी केली. आता दृष्टांत दिल्यानंतर अजून तुम्हाला हे लक्षात येईल, पण इथे एक लक्षात ठेवा, हानी या शब्दावर बोलताना मला हे सांगावंसं वाटतं की हानी ज्या अर्थी शब्द वापरलेला आहे त्या अर्थी एक लक्षात ठेवा, काहीतरी तुम्हाला अनमोल मिळालेलं आहे, पण मिळालेल्या वस्तूचं महत्त्व न कळाल्यामुळे किंवा त्या वस्तूचा योग्य तो उपयोग न केल्यामुळे एक प्रकारे आपण आपली हानी केली असा अर्थ होतो. हानी करणे म्हणजे कधी एखादी सुवर्णसंधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, पण प्राप्त झालेल्या सुवर्णसंधीचा उपयोग, सदुपयोग जर त्या व्यक्तीने केला नाही तर त्याने त्याच्या जीवनात स्वतःची हानी केली. जर संधीच मिळाली नाही तर हानीचा प्रश्न येत नाही. म्हणजे ज्या अर्थी तुकाराम महाराज नरदेहा येऊनी हानी केली असं म्हणतायत, त्या अर्थी एक लक्षात ठेवा की नरदेह प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मंडळींना कोणती ना कोणती एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. आणि जर त्या सुवर्ण संधीचा सदुपयोग करून आपलं जीवन धन्यतेला प्राप्त आपण करून नाही घेतलं म्हणजे आपण आपली हानी केलेली आहे.
म्हणून हा उपदेश हा प्राणी मात्रांसाठी नाहीये, हा फक्त आणि फक्त नरदेह ज्यांना मिळालेला आहे त्याच प्राण्यांसाठी आहे. कारण त्यांना सुवर्ण संधी मिळालेली. ती सुवर्ण संधी त्याचं वर्णन मी नंतर करणार आहे. फक्त मला आज हानी केली, आपण कशा प्रकारे हानी केली किंवा हानी करणे हे कधीच साध्य होऊ शकतं किंवा हानी कोणी केली, कोणाची केली, या गोष्टीवर मला आज बोलायचं आहे. तर आतापर्यंत आपल्याला एक कळालं, ज्या अर्थी तुकाराम महाराज हानी केली असं म्हणतायत त्या अर्थी नक्कीच आपल्याकडे कोणता तरी एक मोठा साठा आहे, कोणतं तरी एक अमूल्य असं काहीतरी आपल्याला प्राप्त आहे आणि प्राप्त असलेल्या गोष्टींना आपण अजूनही ओळखलं नाहीये किंवा भगवंताने सुंदर असं काहीतरी साधन देऊनही आपण अजून त्या साधनाचा विचार विनियोग करत नाहीये आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती हानी करतो असं आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ. आणि म्हणून हानी केली ज्या अर्थी तुकाराम महाराज प्रयुक्त करतात त्या अर्थी एक लक्षात ठेवायचं की काहीतरी मिळालंय आणि त्याचा उपयोग जो करत नाही त्याच्याबद्दलचं हे वक्तव्य आहे. ज्याने काहीच मिळवलं नाही त्याची हानी ही संभवतच नाही. सुवर्ण संधी मिळालेल्या व्यक्तीने जर ती संधी सदुपयोग नाही केला तर त्याने हानी केली, पण ज्याला संधीच नाही मिळाली त्याच्या दृष्टीने हानी हा विषयच नाही. उदाहरणार्थ म्हटलं तर एका गावामध्ये 100 घरं आहेत आणि 100 घरामध्ये 100 शेतकरी बागायतदार शेतकरी आहेत आणि मग त्या 100 शेतकऱ्यांमध्ये त्या गावामध्ये 100 शेतकऱ्यांसोबत एक भिकारीही राहतोय. लक्षात घ्या, सोपा दृष्टांत आहे, लगेच कळून जाईल. एक गाव आहे, गावामध्ये 100 शेतकरी राहत आहेत आणि त्या 100 शेतकऱ्यांसोबत एक भिकारीही राहत आहे. तर आता या 100 शेतकऱ्यांना पावसाचं पाणी मुबलक आहे, सर्व काही हवा पाणी सर्व काही व्यवस्थित आहे आणि हे सर्व मंडळी प्रयत्नही करणारे आहेत. आणि मग सर्व या 100 शेतकऱ्यांनी ऋतूच्या अनुसार काळानुसार योग्य ते पीक शेतामध्ये पिकवलं, शेताची मशागत केली, सुंदर असं बियाणं पेरलं, त्याला पाणीही योग्य प्रमाणात मिळालं, सर्व काही व्यवस्थित झालं, पीकही चांगलं जोमाने वाढू लागलं, जमीन सुजलाम सुफलाम झाली. संपूर्ण गावाचे सर्व 100 शेतकऱ्यांची जमीन अगदी पिकाने भरून गेली. म्हणजे एक प्रकारे त्यांनी केलेलं कर्म त्या कर्मानुसार त्या ठिकाणी सुंदर अशी शेती निर्माण झाली. आणि मग आता त्या शेतीचा उपभोग घेऊन 4 पैसे मिळवायचे आहे, आपलं जीवन एक चांगल्या मार्गी लावायचं आहे, जीवनावश्यक वस्तू मिळवायच्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आता पुढचं कार्य सुरू करण्या अगोदरच, शेतातलं पुढचं कार्य सुरू करण्या अगोदरच, पीक उतरवण्या अगोदरच अचानक अगदी सोसाट्याचा वारा सुटला आणि गारांचा भला मोठा पाऊस पडला. 2-4 दिवस एवढा जबरदस्त पाऊस झाला की त्या पावसामध्ये अक्षरशः संपूर्ण शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके नष्ट झाली. आता अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यानंतर आपण काय म्हणतो, कष्टाने प्रयत्नाने अनेक दिवसांची मेहनत करून या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी एवढं मोठं पीक निर्माण केलं. आता ते फळाला आलं, पण फळाला येऊनही त्याचा उपभोग घेता आला नाही, त्याचा सदुपयोग करता आला नाही, सर्व काही नष्ट झालं, फार मोठी हानी झाली. काय म्हणतो आपण या ठिकाणी, शेतकऱ्यांची फार मोठी हानी झाली. का? सर्व काही मिळालं पण त्याचा उपभोग घेता आला नाही आणि ते नष्टच झालं, त्याचा काही फायदा झाला नाही. आणि फायदा झाला नाही, प्रयत्नांचं फळ मिळालं नाही, म्हणजे त्यांची हानी झाली. आता त्या गावात असणारा जो भिकारी आहे त्याची शेतीच नाहीये, त्या शेतात त्याने काही पिकवलंच नाहीये, त्याची जमीनच नाहीये. मग कितीही सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस पडला तरी त्याची काही हानी झाली का? त्याची हानीच झाली नाही. का हानी झाली नाही त्याची? कारण त्याच्याकडे नाहीच हानी होण्यासारखं. लक्षात घ्या विषय, भिकाऱ्याकडे काहीच नाही की ज्याच्यामुळे त्याची हानी होईल, त्याच्याकडे नाही. शेतकऱ्यांकडे त्यांना मिळालेलं होतं आणि मिळालेलं त्याचा सदुपयोग न करता आल्याने, त्यापूर्वीच ते नष्ट झाल्याने त्यांची हानी झाली. तसं वेगवेगळे जन्मा येतो प्राणी, पाप आणि पुण्य करून प्राणी जन्माला येतात
वेगवेगळे देह धारण करतात आणि त्यापैकी परमभाग्याने काही प्राण्यांना नरदेह मिळतो. आणि हा जो नरदेह आहे, हा नरदेह म्हणजे एक प्रकारे संसार बंधनातून सुटण्याची चावी आहे. काय? संसार बंधनातून सुटण्याची चावी आहे. आणि संसार बंधनातून सुटण्याची चावी मोठ्या भाग्याने, पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि प्राप्त झाल्यानंतरही आपण जर त्या चावीचा सदुपयोग करून आपल्या संसार बंधनाचा टाळा उघडला नाही तर नक्कीच तुकाराम महाराजांची ओवी आणि या अभंगाचा उत्तरार्ध आपल्याला लागू पडतो की नरदेहा येऊनी हानी केली. आपण नरदेहाला प्राप्त करूनही काय केलं? आपल्या जीवनामध्ये त्याचा सदुपयोग न केल्यामुळे आपण एक प्रकारे आपली स्वतःची हानी केली. तर या ठिकाणी तुकाराम महाराजांना अशा प्रकारचं सांगायचं. म्हणून नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. पण या नरदेहाची दुर्लभता, त्याची श्रेष्ठता ही प्रत्येक साधकाने जाणली पाहिजे. आणि जर आपण नाही जाणली तर आपली परिस्थिती ही नक्कीच त्या एका भिकाऱ्यासारखं होईल. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या एका भाषणामध्ये एक दृष्टांत सांगितला होता, जो मनुष्य जातीसाठी एक रूपक म्हणून सांगितला होता. कोण्या एका गावामध्ये मातीचा एक ढिगारा होता आणि त्या ढिगाऱ्यावर बसून अवघं आयुष्य एक भिकारी गावकऱ्यांना भीक मागायचा. काय? मंदिराच्या बाहेर असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून एक भिकारी आयुष्यभर भीक मागत होता. कालांतराने तो वृद्ध झाला आणि एके दिवशी मृत पावला. मृत पावल्यानंतर गावकऱ्यांनाही दुःख झालं. अरे, अनेक वर्षांपासून मंदिरासमोर हा बिचारा या मातीच्या टेकडावर बसलेला होता, आता काय करायचं? तर गावकरी काही सज्जन मंडळी होती, ते म्हटले असं करू, याच मातीच्या ढिगाऱ्याखाली या व्यक्तीचा मृतदेह आपण पुरूयात. आणि असं म्हणून गावकऱ्यांनी खोरी टिकावा आणून तो मातीचा ढिगारा उकरण्याला सुरुवात केली. अगदी 1-2 फूट तो मातीचा ढिगारा उकरला आणि अक्षरशः खाली सोन्याचा भला मोठा हंडा सापडला, जो सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता. सोन्याच्या नाण्यांनी भरलेला सुवर्ण कलश त्या ठिकाणी सापडला. कोणत्या ठिकाणी? की ज्या ठिकाणावर बसून एक भिकारी आयुष्यभर समाजापुढे 1-1.5 दमडीसाठी हात पसरत होता, भीक मागत होता, त्याच बसण्याच्या जागेच्या ठिकाणी सुवर्ण कलश प्राप्त झाला. लोकांना एवढं वाईट वाटलं, अरेच्छा, बिचारा आयुष्यभर भीक मागण्यात गेली, पण भीक कुठे मागितली? सोन्याच्या कळसावर बसून, कलशावर बसून, सोन्याच्या मोहरांवर बसून भीक मागितली. मग एक जमिनीचा फुटभराचा पडदा आणि त्या पडद्यामुळे त्याला मी कुठे बसलेलो आहे याचं ज्ञान नाही झालं. मी कोणत्या स्थितीत आहे, माझ्या जवळ सोनं किती आहे हे त्याला कळाले नाही. अगदी अशाच प्रकारची परिस्थिती मला असं वाटतं आपली झालेली आहे, असं स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं. आणि मलाही वाटतं हे बरोबर आहे. आज आपणही आयुष्यामध्ये स्वतःला त्या भिकाऱ्यासारखं समजतोय. आपण कोणापुढे काही ना काही सतत मागत राहतो. कुठेतरी अपूर्णतेची खंत आपल्या अंतःकरणात आहे. आपण स्वतःला दरिद्री समजतो, आज्ञ समजतो, आणि अशा प्रकारचा संकोच आपण आपल्या स्वतःचा करवून घेतलेला आहे. तर मला असं वाटतं त्या भिकाऱ्यासारखा जीवन व्यर्थ घालण्यामध्ये खरंच कल्याण नाही. आपल्याला कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणे गरजेचं आहे. का? हे आपल्यालाच का गरजेचं आहे? कारण शास्त्रांचं असं सांगणं आहे की ब्रह्मविद्या, की ज्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून, ज्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून एखादा जीव सकल प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, ते बंधन
तोडण्याचं सामर्थ्य हे फक्त आणि फक्त नरदेहातच प्राप्त होतं, इतर कोणत्याही देहात नाही. म्हणजे मुक्तीचा अधिकार हा केवळ आणि केवळ मनुष्याला आहे, इतर कोणत्याही प्राण्याला मुक्तीचा अधिकार नाही. शंकराचार्य ही भाष्यामध्ये जगसृष्टीचं निरूपण तैत्तिरीयोपनिषदामध्ये करत असताना लिहितात की पुरुषाचं वर्णन का केले, कारण पुरुष हा एकमेव ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, इतर कोणताही प्राणी ब्रह्मविद्येचा अधिकारी नाहीये. मग आज असं शास्त्राच्या माध्यमातून अभंगांच्या माध्यमातून सांगितले, एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लाख प्रकारच्या योन्या, 84 लाख प्रकारची वेगवेगळे जीव जंतू या पृथ्वी तलावर भ्रमण करत आहेत. आणि त्याच 84 लाख जीवजंतूंपैकी एक जीव म्हणजे मनुष्य आहे. पण या मनुष्याचं श्रेष्ठत्व काय आहे? काय श्रेष्ठत्व आहे? या मनुष्य देहाचं एवढंच श्रेष्ठत्व आहे की याच देहामध्ये येऊन जीव स्वतःचं कल्याण करू शकतो, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करू शकतो. आणि म्हणून भगवत स्वरूप प्राप्ती केवळ आणि केवळ या मनुष्य देहाच्या माध्यमातून मिळते. आणि आपलं भाग्य की अशा प्रकारचा नरदेह, मनुष्य देह भगवत कृपया आणि आपल्या पूर्वपुण्याईने आपल्याला मिळालेला आहे. मग आता जीवनाचं कल्याण करणारं, संसार दुःखातून मोकळं करणारं जे साधन आहे, ते साधन आपल्याला सहज प्राप्त झालेले. हे माफ करा, सहज हा शब्द बोलणं हे कदाचित चुकीचं होईल, कारण आत्ताच मी प्रमाण दिले, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर कुठेतरी मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणजे फार मोठा या संसार चक्राचा प्रवास करून आज कुठेतरी आपण या मनुष्य देहाला प्राप्त करून धन्य झालो आहोत. पण या मनुष्य देहाला प्राप्त करून केवळ धन्यता मानण्यात अर्थ नाही, तर हे मनुष्य देह जे काही प्राप्त झालेले आहेत आपणा सर्वांना, हे एक प्रकारचं साधन आहे. आणि या साधनाचा सदुपयोग करून या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला अनंत अद्वय अक्षय असणारी जी स्थिती आहे, जो मोक्ष आहे, तो प्राप्त करायचा आहे, भगवंताला प्राप्त करायचे. आणि भगवंताला प्राप्त करून देणारं साधन ज्यार्थी तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे ते आपण भाग्यवान आहोत. म्हणून शंकराचार्य म्हणतात की जंतुनाम नरजन्म दुर्लभम. संत मंडळी म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. हे खरंच मोठं परमभाग्य आहे की आपल्याला अशा प्रकारचा देह मिळालेला आहे. म्हणून या देहाचं महत्त्व आपण सर्वांनी जाणायला पाहिजे. सर्व प्रकारची देह ही आत्म्याची बंधन आहे. नरदेह सुद्धा आत्म्याचं बंधन आहे. पण या नरदेह आत्म्याचं बंधन असलं तरी सुद्धा हेच बंधन या आत्म्याचं मोक्षाची चावी सुद्धा आहे. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर, म्हणून पहा, मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, हिंदी पुस्तक आहे ते. त्या पुस्तकामध्ये जसं मी काल 14 लोक सांगितली, त्या 14 लोकांमध्ये खाली असणारी जी लोक आहेत, अधो असणारी जी लोक आहेत, ती खाली असणारी लोक त्यांना अधो लोक म्हणतात. आणि ती थोडक्यात त्याच्यामध्ये मनुष्यापेक्षा हीन दर्जाचे जीवजंतू त्या ठिकाणी राहत असतात. आणि ऊर्ध्व जे लोक आहेत यामध्ये मनुष्यापेक्षा चांगल्या प्रकारची लोक राहत असतात किंवा जीव राहत असतात. देवगंधर्वादींचा वास वरती आहे आणि खाली राक्षसादींचा वास आहे आणि मधोमध मनुष्य आहे. तर मनुष्य म्हणजे एक थोडक्यात दैवी आणि आसुरी या दोघांचा समन्वय म्हणजे मनुष्य आहे. मनुष्यामध्ये दैवी अंशही असतात आणि आसुरी अंशही असतात. या दोन्ही अंशाचा समन्वय मानव देहामध्ये. आणि आता मनुष्य देह मी म्हटलं ना, कशा प्रकारे दुर्लभता, का दुर्लभता आहे? कारण मनुष्य देहामध्ये आलेल्या व्यक्तीला चॉईस आहे. कोणती चॉईस आहे? की त्याने विचार करायचा, त्याने ठरवायचं की त्याला आता वरती जायचंय का खाली जायचंय. मग ते हिंदी वाक्य होतं, मला छान वाटतं ते, की अभी हम इंसान है
आता अपन कौन आहोत? इंसान। अभी हम इंसान हैं। अगर अच्छे कर्म करेंगे तो भगवान बनेंगे, और अगर अच्छे कर्म नहीं करेंगे, बुरे कर्म करेंगे, तो हम शैतान होंगे। तर शैतान आणि भगवान, भगवान और शैतान, और इन दोनों के बीच में जो है वो है इंसान। आणि आता त्या मनुष्यावर अवलंबून आहे की त्याने आता भगवंताकडे जाण्याचा मार्ग निवडायचा का शैतानाकडे जाण्याचा मार्ग निवडायचा। आणि म्हणून अशा प्रकारचं स्वतःच्या जीवनाचं कल्याण करण्यास समर्थ असणारं, योग्य असणारं, पात्र असणारं जर कोणतं शरीर असेल तर ते मानवी शरीर आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मानवी शरीराला आपण प्राप्त करणं म्हणजे एक प्रकारे भगवंताने आपल्यावर कृपा करून आपल्यासाठी मुक्तीचं द्वार उघडलेलं आहे। आणि अशा प्रकारे उघडलेल्या मुक्तीच्या द्वाराला न पाहता जर आपण या संसारातच स्वतःला बांधून ठेवलं तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या या नरदेहाला प्राप्त करूनही फार मोठ्या प्रमाणात आपण आपली हानी केली आहे। आणि म्हणून अशा त्या लोकांप्रती तुकाराम महाराज म्हणतात की अहो मंडळी, परमदुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे की ज्या नरदेहाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कल्याण करू शकता। पहा, मला या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगावा असं वाटतो। याच अनुषंगाने नरदेहाची दुर्लभता आणि श्रेष्ठता किती आहे तर याची श्रेष्ठता सांगत असताना आपण जर महानुभव पंथांचा विचार कराल, महानुभव पंथाचा विचार कराल, जो चक्रधर स्वामींच्या पासून आलेला जो महानुभव पंथ आहे, या महानुभव पंथामध्ये महत्त्वाची 4 तत्व स्वीकारलेली आहेत। एक परमेश्वर आहे, दुसरा प्रपंच आहे, तिसरा जीव आहे आणि चौथा देवता आहे। त्यांचा परमेश्वर आणि देवता ही वेगवेगळी तत्व आहेत। परमेश्वर म्हणजे जे ब्रह्म, परमात्मा, ते त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण देवता ही मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, सकल शक्ती संपन्न आहे, पण तरी सुद्धा त्यांचं तात्विक विवेचन करत असताना ते असं म्हणतात की जीव आणि देवता या दोघांमध्ये जीव जो आहे तो मुक्त होऊ शकतो। भगवंताच्या कृपेने त्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि तो मुक्त स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो। पण महानुभव पंथामध्ये ज्या देवता आहेत, देवता तत्व त्यांनी जे स्वीकारलेलं आहे ना, ते देवता तत्व त्यांच्या चक्रधर स्वामींनी नित्यबद्ध स्वरूपाचं मानलेलं आहे। नित्यबद्ध म्हणजे ते नित्य नियमाने बद्धावस्थेत राहतात, त्यांना मुक्तीचा अधिकार नाही। मनुष्यापेक्षा उत्कृष्ट देह, मनुष्यापेक्षा शक्तिसंपन्नता, मनुष्यापेक्षा ज्ञानाची अधिकता कदाचित देवतांमध्ये असेलही, पण तरी सुद्धा मुक्तीचा अधिकार मात्र त्या देवतांना त्यांनी दिलेला नाही। मुक्तीचा अधिकार हा केवळ आणि केवळ या मनुष्याला दिलेला आहे। म्हणजे पहा, आपण देवतांपेक्षा श्रेष्ठ नक्कीच आहोत, कारण त्या देवता मुक्त होऊ शकत नाही, आपण मात्र मुक्त होऊ शकतो, आपण भगवत स्वरूप होऊ शकतो। आणि म्हणून या नरदेहाचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे, पण ते आपल्याला कळायला पाहिजे। केवळ शास्त्राने केले, साधू संतांनी सांगितलंय ते फक्त वाचायचं आणि डोक्यात ठेवायचं, याने काही होणार नाही। आपल्याला याची महानता जाणणं, याचं महत्त्व जाणणं आणि त्यानुसार काहीतरी कर्तृत्व करून दाखवणं गरजेचं आहे। कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचं म्हणजे उत्कृष्ट स्थिती तीही प्राप्त करू शकता आणि तुम्हीच तुमच्या जीवनाला अगदी तळागाळाला, रसातळाला नेऊन देऊ शकता। म्हणून साधू संतांनी कितीही सांगितलं, शास्त्राने कितीही उपदेश दिला, तरी सुद्धा व्यक्तीवर अवलंबून आहे की त्याने त्याच्या जीवनाचा उद्धार करायचा का नाही, इतर कोणावरही नाही। तुमच्या जीवनाला, रसातळाला दुसरं कोणीही घेऊन जात नाही, तुम्हीच घेऊन जाता। आपल्या जीवनाचा उद्धार इतर कोणीही करू शकत नाही, आपणच आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो। स्वतः गीताचार्य गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगतात, उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत। काय सांगतात? उद्धरेत आत्मना आत्मानम, आत्म्याचा उद्धार करावा। कशाने करायचा
आत्म्याद्वारेच करायचा. म्हणजे स्वतःचा उद्धार व्यक्तीने स्वतः करायचा आहे, इतरांचं सहकार्य नाही घ्यायचं, किंवा इतरांच्या सहकार्याने आपण आपला उद्धार करू शकणार नाही. आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल ना तर आपणच करू शकतो, इतर कोणीही करू शकत नाही. नात्मानम अवसादयेत, आत्म्याचा नाश करू नका. आत्म्याचा नाश म्हणजे या ठिकाणी आत्मतत्वाला न जाणता या आत्म्याला वारंवार जन्ममरणाच्या चक्रात ढकलू नका. कारण जन्ममरणाच्या चक्रात ढकलून आत्म्याचा नाश करणारेही तुम्हीच आहात, आणि याच आत्म्याला जन्ममरणाच्या चक्रातून ज्ञानाच्या द्वारे सुटका करून मोक्ष मिळवणारे, आत्म्याचा उद्धार करणारेही तुम्हीच आहात. इतर प्रपंचातील कोणत्याही घटकाचा, व्यक्तीचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग हा असू शकत नाही. म्हणून उद्धरेत आत्मना आत्मानम, आपणच आपला उद्धार करायचा आहे. हा, तो उद्धार कसा करायचा यासाठी मार्गदर्शन मात्र सद्गुरूंच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त करायचं आहे. तर ती भूमिका वेगळी आहे. सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे, पण केवळ मार्गदर्शक आहेत सद्गुरू, मार्ग दाखवणारे आहेत सद्गुरू, पण त्या मार्गाने प्रवास मात्र आपल्यालाच करायचा आहे. आपणच आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो, इतर कोणीही व्यक्ती आपल्या जीवनाचा उद्धार करू शकत नाहीत. आणि जो व्यक्ती हे तत्व, हे मर्म जाणतो आणि कुठेतरी परमार्थाची वाटचाल करत असताना खरंच मी माझ्या आत्म्याचा उद्धार करणार अशा प्रकारची भूमिका अंतःकरणामध्ये ठेवून जर परमार्थाची वाटचाल करू लागला आणि साधू संतांच्या, शास्त्राच्या, आचार्यांच्या वक्तव्यानुसार त्याने जर ती साधना त्याची पुढे निरंतर चालू ठेवली तर नक्कीच त्याच्यासाठी त्याचा नरदेह हे मुक्तीचं कारण ठरू शकतं. आणि जो व्यक्ती अशा प्रकारच्या संत वक्तव्यांना ऐकूनही, शास्त्राच्या नियमांना ऐकूनही, आचार्यांच्या वक्तव्याचं चिंतन मनन करूनही जर या नरदेहाची दुर्लभता न जाणता इतर प्राण्यांप्रमाणे केवळ आणि केवळ जीवन व्यतीत करत असेल, एका नश्वर प्रपंचामध्येच सुख मानून त्यातच स्वतःला गुरफटवून घेत असेल, तर तो व्यक्ती म्हणजे एक सुवर्ण संधी प्राप्त करूनही त्याचा सदुपयोग न करणारा महान मूर्ख आहे, असं या ठिकाणी साधू संतांना सांगायचे आहे. आणि त्याची मूर्खता ही त्याची हानी केल्याशिवाय राहत नाही. त्या अज्ञानी व्यक्तीची मूर्खता त्याला रसातळाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, किंवा त्याची हानी केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. प्राणी हा पापपुण्य करून जन्माला येतोय, ठीक आहे, पण कुठेतरी आपलं परमभाग्य आणि परमभाग्याच्या माध्यमातून आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. पण नरदेहाची प्राप्ती झाली म्हणजे संपलं का? तेवढ्यावर भागलं का? त्याने आपण कृतकृत्य झालो का? नाही. आपल्याला भगवंताने साधन दिलेलं आहे, पण त्या साधनेच्या माध्यमातून ते जे काही साधन आहे त्या साधनाची साधना करणं गरजेचं आहे. त्या साधनाला घेऊन साध्यापर्यंतचा प्रवास करणं गरजेचं आहे. जर साधन हातात घेऊन बसलो तर मात्र ते साधन निरर्थक होईल, व्यर्थ जाईल. आणि अशा प्रकारे सुवर्ण संधी भगवंताने देऊनही त्या संधीचं जर सोनं करण्यात आपण अपयशी ठरलो म्हणजे आपण आपली हानी केली हे निश्चित आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी विशेषत्वाने सांगितलेलं आहे की नरदेहा येऊनी हानी केली. नरदेहाला येऊन जीवाने स्वतःची हानी केली. अहो, नरदेहाला येऊन जीवाने स्वतःची हानी कशी केली किंवा कोणत्या मार्गाने जीव स्वतःची हानी करतोय आम्हाला ते कळू द्यात ना, की जेणेकरून आम्ही त्या हानीपासून आमच्या नरदेहाचं आणि आत्म्याचं रक्षण करू. तर त्या हानीचा प्रकार किंवा कोणाच्या अधीन होऊन नरदेहामध्ये येऊन जीव स्वतःची हानी करतो त्याचं वर्णन पुढे केले. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचं गुणे जगी वाया गेला. तर जगी नरदेह प्राप्त होऊनही वाया जाणे ही जी घटना आहे ती घटना घडण्यामागचं कारण आहे त्रिगुण.
रज तम सत्व या 3 गुणांमुळेच नरदेह प्राप्त झाला तरी सुद्धा या नरदेहाची श्रेष्ठता किंवा या नरदेहाने कशा प्रकारे कल्याणाला प्राप्त होऊ शकतो ही जी भूमिका आहे ही कुठेतरी अंधारातच राहते आणि आपल्याला आपलं भवितव्य कळत नाही. आपण उगीच या संसारामध्ये अडकतच जातो आणि म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या नरदेहाला वाया घालवतो. तर आता त्याचं वर्णन मी पुढे करेलच. तर आता एवढा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या व्यक्तीला सुवर्णसंधी मिळाल्यानंतरही जर त्या सुवर्णसंधीचं सोनं जर तो करून घेत नसेल, त्या सुवर्णसंधीने स्वतःचं जीवन जर पालटवून घेत नसेल, तर त्या व्यक्तीने एक प्रकारे त्याची फार मोठी हानी केली आहे. आणि ही हानी जर तुम्हाला करायची नसेल तर कुठेतरी या परमार्थाची वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. आता त्या हानीचा प्रकार आणि ती हानी कशा प्रकारे होते त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. पण आज मला फक्त एवढंच सांगायचं होतं की कशा प्रकारे नरदेह प्राप्त झालेला जीव, नरदेहाची दुर्लभता आणि हेच एक मोक्षाचं योग्य साधन आहे ही भूमिका न जाणता या नरदेहाची एक प्रकारे अयोग्य पद्धतीने नको त्या कारणासाठी उपयोग करून घेतो, संसारासाठी या नरदेहाचा उपयोग करून घेतो आणि स्वतःचा अपराधी होतो. ही भूमिका आज तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. उद्या ज्या नरदेहाबद्दल किंवा ज्या नरदेहाला परमदुर्लभ म्हटलेलं आहे ती नरदेहाची परमदुर्लभता आणि त्याची श्रेष्ठता उद्या आपण पाहूया. तर आजच्या पुरतं एवढंच पुरे आहे. एवढं लक्षात ठेवा, नरदेहा येऊनी हानी केली. म्हणून तुकाराम महाराजांनी ज्या हानी करणाऱ्या लोकांची गणना केलेली आहे, नक्कीच आपल्याला त्या वर्गीकरणामध्ये किंवा त्या समूहामध्ये आपण आपला त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची नाहीये. आपल्याला हानी करणाऱ्यांमध्ये नाही तर उद्धार करणाऱ्यांच्या समूहामध्ये बसायचं आहे. आणि त्याच्यासाठी या साधू संतांचं चरित्र, त्यांचे अनुभवसिद्ध लेखनीतून निर्माण झालेले ग्रंथ आणि आपल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हे अत्यंत लाभदायक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी घरीच बसून सरकारला मदत करा आणि थोडंसं अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा, सद्गुरूंनी दिलेलं नाम त्याचं चिंतन करा आणि एक प्रकारचं आंतरिक सामर्थ्य जागृत करा. हा एक चांगला सुवर्णकाळ आहे. परमार्थाच्या दृष्टीने एकांत निवांत बसून चिंतन मनन करण्याचा हा एक योग आज प्राप्त झालेला आहे. तर ते या काळाचं आपण सर्वांनी सुवर्णकाळ कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहा. उद्या आपण पुन्हा एकदा 11 वाजता भेटूया. तोपर्यंत जय गुरु.